प्राण्यांची वाढ. मुलांनो, तुम्ही शेळी आणि तिचे पिल्लू पाहिले असेलच. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. तसेच मांजरीचे पिल्लू व मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. ही पिल्ले आईच्या पोटात वाढतात. योग्य महिने पूर्ण झाल्यानंतर ते आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. यांची अंडी आपल्याला सहसा दिसत नाहीत. काही छोटे छोटे प्राणी सुद्धा अंडी घालतात. त्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांसारखे कीटक छोटी छोटी अंडी घालतात. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे हे प्राणी सुद्धा अंडी घालतात हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. जरी आपल्याला त्यांची अंडी दिसत नसली तरी अंड्यातून पिल्लांचा जन्म होतो हे आपल्याला कोंबडीच्या पिल्लांवरून समजतं. कोंबडीची अंडी आपल्याला सहज दिसतील इतकी मोठी असतात. मुलांनो, खेडेगावात कोंबडी अंड्यांवर बसविली जाते. म्हणजे 15 ते 20 अंडी एकत्र ठेवून त्यावर कोंबडी बसविली जाते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते. साधारणपणे 20 दिवस अशी ऊब मिळाल्याने अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की साधारणपणे 20 ते 25 दिवसांपर्यंत पिल्ले अंड्याचे कवच फोडून बाहेर पडतात. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. पिल्लेही त्या कोंबडीला सोडून दूर जात नाहीत. कोंबडीच्या लहान पिल्लांना घार, कावळा, मांजर, कुत्री यांच्यापासून धोका असतो. त्यामुळे पिल्ले मोठी होईपर्यंत कोंबडीपासून पिल्ले व पिल्लांपासून कोंबडी दूर जात नाही. जर एखादा प्राणी पिल्लांना पकडायला आला तर कोंबडी पिल्लांना आपल्या पंखाखाली लपवून घेऊन त्यांचे रक्षण करते. अशा प्रकारे पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. मुलांनो, कोंबडी अंडी उबवते हे आपण पाहिलंय. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहण्याला अंडी उबवणे असं म्हणतात. पण अशी ही कोंबडी जेव्हा अंडी उबवत असते तेव्हा ती जास्त आक्रमक असते. या काळात ती अंड्यांकडे कुणालाही येऊ देत नाही. जर कुणी अंड्यांच्या जवळ गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. कारण तिला तिच्या अंड्याचे रक्षण करायचे असते. तिला तिचे अंडे कुणी फोडू नये याची काळजी वाटत असते. म्हणून ती जास्तच आक्रमक होते. कोंबडीच्या पिल्लाचा जन्म तिच्या पोटातून न होता अंड्यातून झाला असला तरीही कोंबडीला जसे 2 पाय असतात, पंख, चोच असते, तसेच सर्व पिल्लांना असते. या सर्व बाबतीत त्यांच्यात सारखेपणा असतो. फक्त पिलाची पिसे मोठी, लांब नसतात, तर अंगाबरोबर आणि एकाच रंगाची पिवळसर असतात. तरण मुलांनो, शेळी व शेळीच्या करडात सारखेपणा असतो. तसेच कोंबडी व कोंबडीचे पिल्लू यांच्यातही सारखेपणा असतो. म्हणजेच जशी शेळी किंवा कोंबडी असते तशीच त्यांची पिल्ले असतात. फक्त ती आकाराने लहान असतात. परंतु फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात सारखेपणा दिसत नाही. त्यांच्यात खूप फरक असतो. अळी वेगळी दिसते व फुलपाखरू वेगळे दिसते. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे यालाच रूपांतरण असं म्हणतात. या ठिकाणी जर आपण अळी व पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू यांच्या रूपांचा विचार केला तर त्यांच्या रूपातील फरक लगेच लक्षात येतो. रूपांतर म्हणजे रूपातील अंतर किंवा फरक असं म्हणता येईल. तर फुलपाखराच्या रूपात असा फरक का जाणवतो ते आपण समजून घेऊ. फुलपाखरांमधील रूपांतरण भाग 1. मुलांना, तुम्ही बागेत अगर शेतात गेल्यानंतर तुम्हाला अनेक रंगांची व आकारांची फुलपाखरे बघायला मिळतात. ही फुलपाखरे आपल्या परिसराचा एक भाग आहेत. फुलपाखरे नेहमी वनस्पतींच्या सानिध्यात किंवा त्यांच्या भोवतीच असतात. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. यातील चौथी व शेवटची जी अवस्था आहे ती म्हणजे प्रौढ अवस्था. त्या अवस्थेला आपण फुलपाखरू असं म्हणतो. म्हणजेच प्रौढावस्थेत फुलपाखराची पूर्ण वाढ होते. मुलांनो, आता आपण फुलपाखरांची या 4 अवस्थेतून वाढ कशी होते ते बिबळ्या कडवा नावाच्या फुलपाखराच्या उदाहरणावरून पाहू. या प्रकारची फुलपाखरे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात. बिबळ्या कडव्या फुलपाखराची मादी
रुईच्या पानावर अंडे घालते. रुईचे झाड तुम्हाला माहीत आहे का? मारुतीला रुईच्या पानांची माळ घालतात, ती तुम्ही पाहिली असेलच ना? तीच ती पाने. त्यानंतर 6 ते 8 दिवसांनी अळी अंड्यामधून बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचे अंडे अतिशय लहान असते. ते सहजासहजी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच पान खायला सुरुवात करतो. ज्या रुईच्या पानावर तो अंड्यातून बाहेर पडतो, ते पानही तो कुरतडून खातो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो. त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. मुलांनो, तुम्ही पालेभाज्यांची पानेही अशी कुरतडलेली पाहिली असतील. त्या पानांवरही इतर कीटक अंडी घालतात. या अंड्यातून अळ्या बाहेर आल्यावर पानांना त्यांच्या खाण्यामुळे अशी भोके पडलेली दिसतात. अळ्या जे दिसेल ते खातात. त्यामुळे पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. सतत पाने खाल्ल्यामुळे पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो, मोठा होतो, की त्याची कात त्याला पुरत नाही. मुलांनो, कात म्हणजे शरीरावरचे आवरण होय. सुरवंटाच्या शरीराची वाढ होत असताना त्याचे शरीर मोठे होते. पण कातडी तेवढीच राहते व ती त्याच्या शरीराला पुरत नाही. म्हणून मग जुन्या कातीच्या आत नवीन कात येते. वाढ झालेल्या शरीरावर ही मोठी नवीन कात आल्यावर सुरवंट जुन्या कातीमधून बाहेर येतो. याला कात टाकणे असं म्हणतात. मुलांनो, अजून एक प्राणी अशी कात टाकतो. माहिती आहे का तुम्हाला? त्याचं नाव काय आहे? साप. साप पण कात टाकतात ना? बरोबर आहे तुमचं. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, घरी तुमची आई धान्याची साठवण करीत असताना धान्य वाळविते. हे तुम्ही पाहिले असेल. ज्या डब्यात धान्य भरावयाचे आहे, तो डबा स्वच्छ धुवून, सुकवून, कोरडा करून त्यात स्वच्छ निवडलेले धान्य भरून ठेवते. त्याचे झाकणही अगदी व्यवस्थित लावून ठेवते. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले, तर त्यात कधी-कधी अळ्या, जाळ्या, किडे झालेले दिसतात. असे कसे होत असेल? यामध्ये किडे, अळ्या कुठून आल्या असतील? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, हो की नाही? तर आता आपण या प्रश्नांची उत्तरे शोधूया. मुलांनो, धान्य साठवण्याची गोदामे, वाण्याच्या दुकानात किंवा आपल्या घरात अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. अशा कीटकांच्या माद्यांनी त्या धान्यात अंडी घातली असू शकतात. परंतु ती अंडी आपल्याला दिसत नाहीत, म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही. आपण ज्या डब्यात धान्य साठवलेले असते, त्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते. त्यांच्याही अंडी, सुरवंट म्हणजे अळी, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण ज्यावेळी डबा उघडतो, तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात, त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. अंडी, अळी, जाळी किंवा पूर्ण वाढ झालेले कीटक अशा अवस्थेत ते आपल्याला पाहायला मिळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलांनो, तुम्हाला फुलपाखरे पाहायला, त्यांना पकडायला, त्यांच्याशी खेळायला खूप आवडतं ना? तुम्ही कधी-कधी त्यांना पकडून दोरीने बांधून ठेवत असाल, बरोबर ना? पण मुलांनो, असं फुलपाखरांना पकडणं, त्यांना बांधून ठेवणं हे योग्य आहे का? नाही ना? मग तुम्ही आजपासून ठरवा, की कोणत्याही फुलपाखराला पकडायचे नाही किंवा त्यांना बांधून ठेवायचे नाही. फुलपाखरे नाजूक असल्याने पकडून ठेवले असता त्यांचे पंख गळू लागतात. त्यांच्या पंखांचा काही भाग तुमच्या हाताला चिकटलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांचे पंख फाटतात. ती व्यवस्थित उडू शकत नाहीत व त्यांचे अन्न मिळवू शकत नाहीत. त्यामुळे ती मरतात. म्हणून फुलपाखरांना पकडायचे नाही. त्यांची फक्त लांबून मजा पाहायची. मुलांनो, फुलपाखरे ही आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. त्यांच्यामुळे परिसरात प्रसन्न वाटते. म्हणून फुलपाखरांना पकडू नये. आपण काय शिकलो? मुलांनो, या संपूर्ण पाठात आपण काय शिकलो हे एक एक मुद्द्याच्या आधारे थोडक्यात पाहू. 1. कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. 2. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. 3. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. 4. वाढ पूर्ण झाल्यावर सुरवंट कोशावस्थेत जातो. 5. कोशातून बाहेर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू पडते.
त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. अशा तऱ्हेने आपण प्राण्यांचा जीवनक्रम या पाठातून विविध प्राण्यांच्या व विशेष करून फुलपाखरांच्या जीवनक्रमाविषयी माहिती घेतली.